माझा मेन मोटिव्ह काय आहे की तुम्ही जेवढं कष्ट घेताय तेवढं तुम्ही उत्पन्न काढा. ज्यांनी ह्याच्यावर फोकस केला आहे, ज्यांचं ह्याच्यावर प्लॅनिंग आहे, ज्यांचा ह्याच्यावर खर्च आहे, फक्त प्लॅनिंगच नाही तर ह्याला भांडवल पण लागतं, ह्याला खर्च करावा लागतो. आणि ज्यावेळेस तुम्ही खर्च कराल तरी हे रिझल्ट समोर आहेत. आज माणसं काय करतात, ते वासराला दूध पाजतात 4-5 महिने, परत ह्यांना ती जड वाटतं, नंतर मग 30-40 रुपयाला विकून टाकतात. ही सत्य परिस्थिती आहे मार्केटची. आणि मग परत त्यांना ज्यावेळेस दुधाची कमतरता भासते तेव्हा मग 1.5-2 लाख रुपये देऊन काही खरेदी करतात. आणि शेवट कसं आहे, सुरुवात चुकीचं तर शेवट चुकीचं आहे. ह्या माणसाची 21 वर्षाची मेहनत आहे. ही 2005 पासून ब्रीडवर काम चालू आहे. त्यावेळेस ही क्वालिटी आज मेंटेन झालेली आहे. ही क्वालिटी लगेच रात्रीत तयार नाही होऊ शकत. नमस्कार मित्रांनो, ऋषिकेश शिंदे व्लॉग्स या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण गाई पालन करत असलो की आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट त्यामध्ये बघावी लागते, ते म्हणजे योग्य ब्रीड. आणि जर योग्य ब्रीड तुम्ही निवडलं तर दूध जास्तच निघेल आणि जास्तीत जास्त तुम्हाला दूध व्यवसायात फायदा देखील मिळू शकतो. या संदर्भात आपण माहिती घेण्यासाठी आलेलो आहोत सातारा रोड या ठिकाणी, सातारा जिल्ह्यातील सातारा रोड या ठिकाणी पैलवान डेअरी फार्मवरती. आणि आपल्यासोबत आज असणार आहे सागर पैलवान, जे की आपल्याला संपूर्ण एक ब्रीड कशा प्रकारे असलं पाहिजे, दूध व्यवसायातील ब्रीड कसं असलं पाहिजे ते आपण जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत इथे. तर चला आपण त्यांच्याशी भेटूया आणि याविषयी चर्चा करून जाणून घेऊया की योग्य ब्रीड कसं असलं पाहिजे, ते तयार कसं केलं पाहिजे आपण. तर चला आपण दादा त्यांना भेटूया आणि या संदर्भात संपूर्ण माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया. सागर दादा नमस्कार. नमस्कार सर्वांना. तर मला सांगा की पहिल्यांदा ब्रीड म्हणजे नक्की काय? ही बघा समोर दिसते ती ब्रीड आहे. जे काय होतं माहिती आहे का, आता ही ब्रीड ठराविक लोकांच्या गोट्यात आहे. आज ज्यावेळेस आता 12-13 आपलं आता 12 वर्ष पूर्ण झाली व्यवसायात. 12 वर्षातलं एक मी कॅल्क्युलेशन केलं बऱ्यापैकी की अजून बी काय होतं माहिती आहे का, लोक फक्त दूध काढण्यापुरतेच मर्यादित राहिलेले आहेत. म्हणजे गाय घेतात घरच्या असू द्या किंवा विकतच्या असू द्या, ह्याच्यानंतर ती पुढचं जनरेशन तयार करण्यावर एक 10% लोक आता सध्याला काम करतात माझ्या कॅल्क्युलेशनच्या हिशोबाने. कारण जर लोकांनी चांगल्या प्रमाणात जर ब्रीडवर काम केलं असतं किंवा जर मेंटेन ठेवलं असतं तर दरवर्षी एवढ्या गाय विकत घ्यायची गरज पडली नसती. आज एक ॲव्हरेज वर्षाला आपल्या 800 ते 1000 गाय विक्री होतात. एक 500च्या पुढं जातात, 500 ते 1000च्या आसपास गाय जातात दरवर्षी. एवढ्या गाय दरवर्षी लागतात कशासाठी? आणि तुम्ही घेतलेल्या गाय टिकवत का नाही? आज काय होतं माहिती आहे का, ज्यावेळेस आपल्या गोट्यातनं गाय जाते, आता आपण सिलेक्शन गाय आणतो, सिलेक्शन गाय देतो, पण ती सिलेक्शन घेतलेली गाय टिकवणं सुद्धा गरजेचं आहे. तुम्ही ज्या पद्धतीत गाय घेतलेली आहे त्या पद्धतीत ती गाय टिकली पण पाहिजे. म्हणजे जशा कंडिशनमध्ये तुमच्याकडे आली, तुमच्या गोट्यात ज्या दिवशी तुमच्या गोट्यात ती गाय आली त्या दिवशी तिची बॉडी कंडिशन, तिचा BCS काय लेवलचा होता, ती गायची क्वालिटी काय होती, ती क्वालिटी मेंटेन राहिली का? आणि जर मेंटेन नाही राहिली तर आपला दूध व्यवसाय कुठं चुकतोय, तर ह्याच्यावर सगळ्यांनी काम केलं पाहिजे. आणि ह्या गोष्टी काम होईना झालं आहे. आता काय होतं माहिती आहे का, दुधाला 2 रुपये रेट चांगला असला की आपल्याला सर्व गोष्टी द्यायला परवडतात. आपल्याला मिनरल मिक्सर द्यायला परवडतं, आपल्याला सगळं द्यायला परवडतं, ड्राय मॅटर द्यायला परवडतं, सायलेज द्यायला परवडतं. पण इन केस आता हे दुधाचं मार्केट शेतकऱ्याच्या हातात नाही. मग ह्यावेळेस काय होतं, ज्यावेळेस पावसाळ्यात आपला विषय जातो, पावसाळ्यात हा आता 40 रुपये रेट आहे, हा पावसाळ्यात येणार 32-33 रुपयेवर. काय काय डेअरीवाले नालायक तर 30 रुपये देतात. मग अशा कंडिशनला हा व्यवसाय परवडत नाही. परवडत नाही म्हणजे काय होतं, जेवढं बिल येतं तेवढं पैसे खर्चात वजाबाकी होऊन जातात. खाद्यात, चाऱ्यात, सगळ्यात वजाबाकी होतं. शेतकऱ्याला शिल्लक काय राहत नाही. मग ज्यावेळेस शिल्लक राहत नाही त्यावेळेस केलं काय जातं की बाबा मग ह्याचा खाद्याचा दर्जा कमी केला जातो, सप्लिमेंट बंद केली जातात, ड्राय चाऱ्यावर काम होत नाही असेल त्यात आपण म्हणजे काय होतं माहिती आहे का, एक ॲडजस्टमेंटचा दूध धंदा करतोय. आज ब्रीड त्यांच्या गोट्यात आहे. ज्यांनी ह्याच्यावर फोकस केला आहे, ज्यांचं ह्याच्यावर प्लॅनिंग आहे, ज्यांचा ह्याच्यावर खर्च आहे. फक्त प्लॅनिंगच नाही तर ह्याला भांडवल पण लागतं, ह्याला खर्च करावा लागतो. आणि ज्यावेळेस तुम्ही खर्च कराल तरी हे रिझल्ट समोर आहेत. हे 11व्या जनरेशनच्या कालवडी आहेत. ह्या कालवडी बेंगलोरवरून आल्या नाहीत, ह्या कालवडी महाराष्ट्रातनं मी घेतलेल्या आहेत. हा महाराष्ट्रातल्या 1 नंबरच्या गोट्यातल्या कालवडी आहेत. एका कालवडीचं ॲव्हरेज वेट 900-950 किलो आहे आत्ता. आणि या सर्व कालवडी 7व्या महिन्यात गाभण आहेत. एक ॲव्हरेज म्हणला ना तर 75, 80, 90 दिवस बाकी आहेत ह्यांना डिलिव्हर व्हायला. आणि आत्ताच 850, 900, 950 किलोच्या रेंजमध्ये एक कालवड आहे. आणि ह्या कालवडी ज्यावेळेस व्यायला होत्या ना 2.5-3 महिन्यानंतर, त्यावेळेस विशेष वेगळा असेल. 11वं जनरेशन, 11 जनरेशनचं जर किमतीत मोजायला गेला ना तर पंजाब साईडला अशा ब्रीडच्या आणि ह्या जनरेशनची किंमत 11 लाख, 12 लाख, 13 लाख रुपये ओरिजिनलमध्ये. मी स्वतः जाऊन भेटून आले. बऱ्याच जणांना हे आकडं म्हणजे भीतीदायक वाटतील, पण ही खरं आहेत. आता जी PDFला वगैरे जाऊन आलेले असतील, ज्यांनी चांगले जे ब्रीडर फार्मवर म्हणजे व्हिजिट केले असतील, त्यांच्या लक्षात येईल त्यांना काय हा रेट काही नवीन नाही, आहेत त्या रेटला. पण 11-12 लाख रुपयाला काय घेऊन दूध व्यवसाय सक्सेस होऊ शकत नाही महाराष्ट्रामध्ये, कसाच होऊ शकत नाही.
तर आपण काय केलं पाहिजे ही तुम्ही घरी बनवू शकता. माझा व्हिडिओ ह्याची किंमत सांगण्यापुरता नाही, मर्यादित नाही. मला हा व्हिडिओ एवढ्यासाठी बनवायचा होता की तुम्ही तुमच्या गोट्यात ही क्वालिटी मेंटेन करू शकता. ह्या क्वालिटीचं कालवड तुम्ही स्वतः घरी बनवू शकता. आता तुम्ही ही कालवड बघितल्यानंतर वर्ल्ड वाईड सिरीजचं आहे, WWSच्या सिमेंटचं आहे, आत्ता जस्ट 2 दात होतं आहे. ह्या कालवडीचं बॉडी स्ट्रक्चर एवढं कसं झालं, ह्या कालवडीला कशा पद्धतीने मेंटेन केलं गेलं, किती महिन्यानंतर वासरू भरलं पाहिजे, किती महिन्यानंतर सिमेंट दिलं पाहिजे, ह्या सर्व गोष्टींचा डाटा हा आपण या गोट्यावरनं कलेक्ट केला विथ आपलं जे ह्यातलं जी गायडन्स आहे. तर मी गुढीपाडव्या दिवशी इंस्टाग्रामला एक पोस्ट टाकलेली होती की इथून पुढे जे आपले जेवढे व्हिडिओ असतील ते यूट्यूबचे असू द्या, इंस्टाग्रामचे असू द्या, हे एक व्यावसायिक व्हिडिओ नसतील तर हे एक तुमच्यासाठी एक मोटिवेटेड व्हिडिओ असतील, एक शिकण्यासाठी एक अभ्यासाचे व्हिडिओ असतील की प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या गोष्टीची माहिती दिली जाईल. आणि एक मी टार्गेट सेट केले माझ्यासाठी की येणाऱ्या 5 वर्षामध्ये अशा क्वालिटीच्या कालवडी गाई कमीत कमी मला 500 गोटे तयार करायच्यात. आता 48 आहेत प्रेझेंटमध्ये महाराष्ट्रात की ज्या गोट्यांमध्ये ह्या क्वालिटीच्या गाय आहेत. म्हणजे जनरेशनला ते माग आहेत, 4थ्या 5व्या 6व्या जनरेशनपर्यंत आहेत. पण भविष्यात आज 5 वर्षानंतर 100% जी लोक आपल्या गायडन्समध्ये राहतील, आपल्या मार्गदर्शनाखाली ब्रीडवर काम करतील, चाऱ्यावर काम करतील, डेव्हलपमेंटवर काम करतील, ह्यांच्या सगळ्यांच्या गोट्यात ह्या क्वालिटीच्या गाय 100% असणार 5 वर्षानंतर. एक नवीन व्यक्ती ज्यावेळेस आपल्याकडे येतो म्हणजे गाय खरेदी करण्यासाठी येतो, बरं, त्याला ब्रीडची कन्सेप्ट वगैरे काही माहित नसतं, त्याला काही माहित नसतं कसं त्यानं काय निवडावी. मूळ म्हणजे विषय काय होतो माहिती आहे का? आता लोक काय करतात, हिथं आल्यानंतर विचारतात ही गाय कुठल्या सिमेंटची, ती गाय. आज मी ह्या गायचं तुम्हाला कशासाठी सांगतोय की ह्या वर्ल्ड वाईडच्या सिमेंटच्या ह्यात एक ABSची कालवड आहे आरमाडाची, ही एवढ्यासाठी सांगतोय की ज्या व्यक्तीकडनं मी ह्या गाय घेतल्या त्या व्यक्तीला मी पर्सनली 15 वर्षापासून ओळखतो. त्यांच्या गोट्यावर माझ्या ह्याच्या आधी 10 ते 15 व्हिजिट झालेले आहेत. आणि ह्यांचं काय ब्रीडवर काम आहे, त्यांचा गोटा काय लेवलचा आहे, काय लेवलचं चाऱ्याचं नियोजन आहे, खाद्याचं नियोजन आहे, त्यांचं डेव्हलपमेंट काय लेवलचं आहे, हे आम्ही डोळ्यानं बघितलेलं आहे. तर ह्याच्यावर आम्हाला पूर्णपणे ट्रस्ट आहे. आता बेंगलोरमधनं किंवा इतर ठिकाणावरनं व्यापाऱ्यांकडनं बाजारातनं घेतलेल्या गाईचं कशाचे जेव्हा ब्रीड सांगायचं आणि काय आज ब्रीड तयार करायचं एक सिंपल फॉर्म्युला आहे. सिंपल फॉर्म्युला मी सांगतो ते मित्रांनो, तुम्ही व्यवस्थित आहे का? सिंपल फॉर्म्युला असा आहे की तुम्ही जी गाय खरेदी केली त्याला X पकडा, त्या गाईचं अननोन ब्रीड म्हणून ती तुमच्या वहीला रजिस्टर करा. ब्रीड कधी सांगता येईल, जर अशा फार्मवरनं रेकॉर्डच्या ज्या फार्मरला तुम्ही ओळखता, ज्या फार्मर असा जो ट्रस्टेबल आहे, ज्याच्यावर तुम्ही ट्रस्ट ठेवू शकता 100%, अशा फार्मवरनं तुम्ही गाय ब्रीडची घेतली, त्याचं रेकॉर्ड मेंटेन पुढे केलं तर ठीक आहे. पण जर व्यापाऱ्यांकडनं घेतलं, बाजारातनं घेतलं, उगाच काहीतरी टाकापट्टीत घेतलं तर ते तुमचं नुकसान आहे. ह्यात दुसऱ्याचं नुकसान नाही, तुमचं नुकसान आहे. कारण तुमचा रूट चुकणार पूर्ण. तुम्ही जी गाई ज्या सिमेंटची नाहीच ती तिला तुम्ही धरून बसलाय की या सिमेंटची आहे, त्याच्यामुळे तुमचा पूर्ण देव रेशो चुकणार. आणि शेवट कसं आहे, सुरुवात चुकीचं तर शेवट चुकीचं आहे. तर त्याच्यासाठी जी तुम्ही गाय खरेदी केली XYZ तिला अननोन ब्रीड म्हणून सेव्ह करा. त्या गाईमध्ये तुम्ही ही क्वालिटी बघा की या गाईचं बॉडी स्ट्रक्चर चांगलं पाहिजे, हिची आर्डर क्वालिटी टॉप पाहिजे, म्हणजे कम्पॅक्ट आर्डर पाहिजे, फिट आर्डरची गाय पाहिजे, तिची जे गायची जी सड आहे थान आहे ती एकदम एकसारखी पाहिजे. ह्या ब्रीडिंग कॅरेक्टर हुडका त्या गाईमध्ये, कॅरेक्टर हुडका. कॅरेक्टरची गाय घ्या तुम्ही, तिला अननोन ब्रीड म्हणून सेव्ह करा. तिला जी सिमेंट माराल तुम्ही, तिच्यापासून जी कालवड घ्याल, तिथनं तुमची ब्रीडिंगची सुरुवात करा. आणि तिथनं तुम्ही ब्रीडिंगची सुरुवात करा. ती वासरू कसं तयार करायचं ही प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये प्रत्येक गोष्टीवर स्टेप बाय स्टेप माहिती दिली जाईल. आणि ती वासरं तयार करून तुम्ही ब्रीड तुमचं डेव्हलप करू शकता. आता ह्या वासरांना ब्रुसलेसलिस एकदम घातक आजार आहे गायींच्या यातला, ह्याचे वॅक्सिन झालेले आहेत. आज महाराष्ट्रामध्ये 80% लोकांना ब्रुसलेसिसचं वॅक्सिन माहीत नाही. त्यांना सांगावं लागतं, सांगितल्यानंतर ते विचारतात, डॉक्टर करत नाही, कारण ती लस देणं थोडं हार्मफुल आहे आणि त्यामुळे डॉक्टरसुद्धा टाळाटाळ करतात. पण ती स्वतः आपल्याला गरज आहे म्हणल्यावर आपण फळं होऊन करून घेणं ही आपलं कर्तव्य आहे. ब्रुसलेसिसचं जर वॅक्सिन झालेलं असेल कालवडीला लहानपणी, तर ती कालवड गाभण राहायला कधी त्रास देत नाही, त्याचं ॲबॉर्शन वगैरे व्हायचे चान्सेस एकदम मायनसमध्ये असतात. गायची प्रेग्नेन्सी टायमिंगवर होती आणि गाय ती जर गाय व्यवस्थित प्रेग्नेंट राहिली, टायमिंगवर जर सगळं झालं तर तिची लॅक्टेशन व्यवस्थित घेता येतात आणि त्याच्यावर ब्रीडवर पण काम करता येतं. जर तुमच्या गाईला ब्रुसलेसिसचा प्रॉब्लेम असेल आणि तुम्ही 8 आणि 10 हजारचं सिमेंट भरलं आणि ती 6व्या-7व्या महिन्यात ॲबॉर्शन झालं, त्याचा फायदा काय? तुमची गायसुद्धा खराब होणार आणि तुमचं वेळ पण वाया जाणार आणि पैसे पण वाया जाणार आहेत. त्यामुळे या गोष्टींवर काम करण्यासाठी स्टेप बाय स्टेप आपल्या सर्व व्हिडिओ येतील आणि ह्या सर्व व्हिडिओ तुमच्या चॅनलवरनं येतील आणि स्टेप बाय स्टेप आपण संपूर्ण माहिती प्रत्येक 10-15 दिवसाला प्रत्येक गोष्टीची माहिती अपडेट करत राहू. आता आपण बघतो की ब्रीड सिलेक्शन कसं केलं पाहिजे, पण ज्यावेळेस शेतकरी नवीन गाई खरेदी करण्यासाठी जातो त्याच्याकडून कोणत्या चुका होतात गाई खरेदी करताना आणि दूध व्यवसायात? शेतकऱ्याकडनं सगळ्यात मोठी चूक होती आंधळा विश्वास.
म्हणजे मी स्वतः व्यापारी असून मी सांगतो की आंधळा विश्वास. शेतकऱ्याला काय वाटतं की पुढच्या व्यापाऱ्यानं 100 लिटर दूध सांगितलं की 100 लिटर निघणार, तसं नसतं. आज काय होतं माहिती आहे का की चला गाय तुम्ही चांगली, एक तर गाईमध्ये कॅरेक्टर हुडका, गायला फिटनेस लेवल काय आहे, गायची स्ट्रेंथ काय आहे, गायचं वय किती आहे, गायची क्वालिटी काय आहे, आर्डर क्वालिटी काय आहे, तिची बॉडी स्ट्रक्चर कसं आहे, तिचा लेग स्कोअर कसा आहे, सगळ्या गोष्टीचं तुम्ही कॅल्क्युलेशन करा. या सगळ्या गोष्टी ऑनलाईन अवेलेबल आहेत. तुम्ही बसून सोप्यात अभ्यास करू शकता अर्ध्या पाऊण तासात, जर मनपूर्वक म्हणजे लक्ष देऊन केलं तर. ती कॅरेक्टर तुम्ही गायमध्ये हुडका. त्या कॅरेक्टरनंतर काय करा माहिती आहे का की गायला चांगलं दूध काढण्यासाठी काय गरजेचं आहे ह्या सर्व गोष्टींचा तुम्ही व्यवस्थित वापर करा. तुम्ही गायकडनं चांगलं दूध काढा. आता व्यापाऱ्याकडे ज्यावेळेस तुम्ही गाय घ्यायला जाता, तुम्ही तुमच्या टॅलेंटनं गाय घ्या, त्याच्या सांगण्यावर गाय घेऊ नका. तुम्ही स्वतःची गाय स्वतः निवडा. आणि एक मोठी गोष्ट आपण त्यामध्ये बघतो की गाय मोठी दिसली की त्यांना वाटतं चांगलं ब्रीड आहे आणि चांगलं दूध देत असेल. कसं होतं माहिती आहे का की आज तीच सगळ्यात मोठी चूक आहे. आज लोकांना काय वाटतं की जास्त ताकद असली, गाई जास्त तयार असली की गाई एक नंबर. तसं नाही मित्रांनो. गाईला चरबी नाही पाहिजे, गाईला फिटनेस पाहिजे. फिटनेस वेगळं, चरबी वेगळी, लठ्ठपणा वेगळा, ही भरपूर प्रकार आहेत. आता हे वेळोवेळी कसं होतं, तुम्हाला चांगल्या गाय बघून तुमच्या लक्षात आलं पाहिजे आणि ह्या गोष्टीवर तुम्ही फोकस करायचा असतो. कुणीतरी काहीतरी सांगतंय म्हणून एवढं रेकॉर्ड आहे तेवढं रेकॉर्ड आहे, तो गेलता पिळायला का तुम्ही गेलता पिळायला, मग गॅरंटीत घ्या. समोरनं गॅरंटीत गाय घ्या, त्याला सांगा अर्ध पैसे मागं ठेवा, दूध काढल्यावर देतो, कुणी तयार होणार नाही. तुम्ही गाय घेताना अननोन ब्रीड म्हणून घ्या. पुढच्यानं जरी 40 लिटर सांगितलं तर तुम्ही डोक्यात ठेवा, जर ब्रीड तुम्हाला बनवायचं असलं स्वतःच्या गोट्यात ह्या क्वालिटीचं, तर तुमच्या गोट्यात कमीत कमी 30 लिटर दूध देणारी गाय पाहिजे. मग ते 30 लिटर दूध देणाऱ्या गायला कसं डेव्हलप करायचं, काय कशा पद्धतीने ह्या लेवलला जायचं, ही सर्व माहिती स्टेप बाय स्टेप. आता आपण ही सर्व माहिती सांगायला बसलं तर याला 3-3.5 तास लागतील आणि 3-3.5 तासाची व्हिडिओ बघणं म्हणजे खूप मुश्किल आहे. त्यामुळे वेळोवेळी अपडेट देत राहू आपण. फक्त या लेवलचं ब्रीड बनवायचे. 100% आपलं पुढच्या 5 वर्षात एवढंच टार्गेट आहे की एक 500 गोटे महाराष्ट्रात असतील, 500 फार्म असतील की त्यांच्या सगळ्यांपाशी ह्या क्वालिटीची ब्रीड असेल. तर गाय मी इकडे दाखवतो मग. सर सर हट हट बघा तुम्ही वासर काय क्वालिटीची ते सगळी एकाच चढ एक आहेत. आता ही जन्मल्यापासून मोकळी आहेत, त्यांना कधी दावा वगैरे लावलेला नाही. आता आपल्याकडे जागेच्या अभावी आता नवीन गोट्याचं काम सुरू आहे, पण हिथं आता काय नियोजन करता येईल शॉर्टकटमध्ये तेवढ्यासाठी मी हा गोटा दोन्हीकडनं लॉक करून ह्यांना मोकळं सोडून दिलाय. याला जेव्हा मनाला वाटेल तेव्हा येऊन खात्याल, पाणी पित्याल, तर त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. तर ह्याच सर्व गोष्टींसाठी काय भविष्यात आपल्याला बदल करायचे आहेत. ज्यावेळेस आपल्या नवीन गोट्यामध्ये हे सर्व शिफ्ट होईल त्यावेळेस तर स्टेप बाय स्टेप प्रॉपर माहिती येणार प्रत्येकाला. एक ब्रीड घेताना आपण म्हणजे एका चांगल्या ब्रीडची गाय घेताना खर्च पण जास्त असतो का आपल्याला? 100% असतो. जर चांगल्या ब्रीडची गाय, आता समजा एखाद्या शेतकऱ्यानं ब्रीडवर काम केलंय आपल्या इथं असू द्या किंवा बाहेर असू द्या, तर त्याचं बऱ्यापैकी एक कालवड तयार करायला 2 लाखाच्या आजूबाजूला खर्च येतो. त्याच्यानंतर मग ती काय करते, ती त्यांची मेहनत पकडतात की आता कोण किती वर्षापासून ब्रीडवर काम करतोय. बरं, ह्या क्वालिटीची गाय 1-2 वर्षात नाही बनू शकत. ह्या माणसाची 21 वर्षाची मेहनत आहे. ही 2005 पासून ब्रीडवर काम चालू आहे. त्यावेळेस ही क्वालिटी आज मेंटेन झालेली आहे. ही क्वालिटी लगेच रात्रीत तयार नाही होऊ शकत. ह्या क्वालिटीसाठी तुम्हाला वेळ घ्यावा लागेल, टाईम द्यावा लागेल, खर्च करावा लागेल आणि मॅनेजमेंट टॉप ठेवावं लागेल. ज्यावेळेस तुम्ही चांगलं मॅनेजमेंट ठेवाल, टॉपचं नियोजन ठेवाल, तुमचा खर्च त्या पट्टीत असेल आणि तुम्ही त्याच्यावर फोकस कराल. तुम्ही मार्केटच्या हिशोबाने नाही, तुम्ही क्वालिटीच्या हिशोबाने ज्यावेळेस गाय बनवाल ना, तर 100% तुमच्याकडे ह्या काय बनतील. आणि ज्या दिवशी तुमच्याकडे ह्या काय बनतील ना, मार्केट तुम्ही चालवाल. त्यामुळे ह्यांची किंमत मार्केटच्या हिशोबात नाही, ही मार्केटच्या आउट ऑफचा विषय आहे. मार्केटच्या गाय वेगळ्या असतात, ह्या गायींचा विषय वेगळा आहे. त्याच्यामुळे ही क्वालिटी बनवायसाठी तुम्ही कसं आहे व्यवस्थित रूटनंच गेलं पाहिजे. दूध व्यवसायात आपल्याला महत्त्वाचं असतं ते फॅट आणि SNF. जर चांगलं ब्रीड असेल तर फॅट आणि SNF मध्ये काय फरक पडतो? 100% राहतो फरक. कारण काय होतं माहिती आहे का, चांगलं ब्रीड म्हणजे ब्रीडमध्ये चेंजेस आपण कशासाठी करतो की त्याची गुणवत्ता वाढवतो आपण. जास्त दूध निघलं पाहिजे, एकसारखं कन्सिस्टंट दूध निघलं पाहिजे, सातत्य पाहिजे आपल्याला, दुधाची क्वालिटी चांगली पाहिजे, त्याच्यासाठीच ब्रीडवर काम केलेलं असतं. मग गरजच काय आहे? मग फक्त गाई गाभण ठेवून जर दूध देत असेल तर मग एवढं खर्च करायची गरज काय? हा मेन फॅक्ट काय माहिती आहे का की गाईमधली कमतरता. आता काय होतं, एखाद्या गाईला फॅट असते पण दूध कमी असतं, एखाद्या गाईला दूध जास्त असते पण फॅट कमी असतं. मग ह्याच्यातच चेंजेस करत 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 ब्रीड ह्या लेवलला आलेलं आहे. ह्याचं जी ही केलं मिश्रण केलेलं आहे ब्रीडचं, ती क्रॉसिंग तयार करत 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 ह्या लेवलपर्यंत जातो विषय. ही म्हणजे आली टॉपची लेवल. आता ही कालवडी कमीत कमी फर्स्ट लॅक्टेशनला ह्या गोट्यावर रेकॉर्ड आहे, कमीत कमी पाहिल्यावर कालवड 40+ चालतं 10व्या जनरेशनच्या पुढचं. ह्यात 11व्या 12व्या जनरेशनची वासरं आहेत बायापाशी आहेत. हे 12 जनरेशनचं आहे, बाकीची 11 जनरेशनची 2 आहेत आणि 7 जनरेशनचं 1 आहे. तर ह्यांचा विषय कसा आहे माहिती आहे का, ही मिनिमम चांगल्या मॅनेजमेंटवर 25 ते 50 लिटरच्या आजूबाजूला दूध देऊ शकतात.
फर्स्ट लॅक्टेशनला, पण सेकंडला थर्डला ह्यांचं रेकॉर्ड 60च्या आसपास 100% राहील. आणि 2-2 दात आहेत. आता तुम्ही बघू शकता 2-2 दात. आता ह्यांना पकडायचं म्हणजे सोपं नाही. हे म्हणजे कसं ह्यांना कधी म्हणजे जास्त हाताळलेलं नाही किंवा सवय नाही, ह्यांना सवय नाही, मारत नाहीत काय नाहीत, पण ते अंगात त्यांना धरून देत नाहीत. ॲव्हरेज लॅक्टेशन पिरियड काय असतो? लॅक्टेशन पिरियड म्हणजे कसं होतं माहिती आहे का, आता ह्या क्वालिटीच्या गाईचं लॅक्टेशन करायचं असलं, दूध काढायचं असलं ना, तर याचं सुरुवातीला कमीत कमी 200 दिवस दूध काढलं पाहिजे. 6-6.5 महिने सुरुवातीचा टप्पा दूध काढल्यानंतर ज्याला AI करायला घ्यायचं. तुम्ही ह्या असल्या गाईचं जर 14-15 महिने जर परत रिपीट करायला गेला तर याचा फायदा नाही. ह्या गाई पण खराब होऊन जाणार आणि त्याचा रेशो पण काढता येणार नाही. मिनिमम एका लॅक्टेशनमध्ये ही कालवड 10,000 प्लस दूध देईल फर्स्ट लॅक्टेशनमध्ये. पण ती 10,000 प्लस काढायचा प्लॅन आपल्यापाशी पाहिजे. 10,000 प्लस काढायचा आपल्याकडे मेंटॅलिटी पाहिजे. तुम्ही 3 महिन्याने 3.5 महिन्यानंतर सिमेंट दिल्यानंतर 10,000 लिटरपर्यंत तुम्ही जाऊ शकत नाही. गायला मेन कसं AI कधी करायचं हा प्लॅन सेट पाहिजे. AI करताना आपली प्लॅनिंग परफेक्ट पाहिजे, त्याची प्रिपरेशन चांगली पाहिजे. जर तुमची प्रिपरेशन व्यवस्थित असेल, आपण कसं म्हणजे पेरणी करायच्या आधी रान तयार करतो, तसं गाईला AI करायच्या आधी गाईचा गर्भाशय तयार करायचा असतो. ह्या सर्व गोष्टी मेंटेन करायच्या, त्याला जी काय औषध वगैरे द्यायच्या, डिवर्मिंग वगैरे करायचे, त्याला मिनरल किती प्रमाणात द्यायचं आहे, त्याचं HB मेंटेन आहे का नाही, त्याची ब्लड लेवल काय लेवलला आहे, ह्या सर्व गोष्टींचा आधी स्टडी करायचा, याच्या टेस्ट करायच्या आणि त्याच्यानंतरच गाई AI करायचे. असं केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही AI कराल त्यावेळेस तुमची गाय 100% 1 किंवा 2 सिमेंटमध्ये लागणार आहे. आणि तुम्ही जर रेग्युलर लावायला गेला तर मग तुमचं रिपीट होणार, काही प्रॉब्लेम होऊ शकतात. आपण ब्रीडवर ऐकतोय, पण मला सांगा की क्रॉस ब्रीड ही पण संकल्पना आपण बघतोय, त्याच्याबद्दल काय सांगा? क्रॉस ब्रीड म्हणजे झाले काय माहिती आहे का, क्रॉस ब्रीड ही लोकांच्या चुकीमुळे झाले. आज लोकांना कसं माहिती आहे का, ह्यांची DNA चेन माहीत नाही की आज आता ही गाई कुठल्या ब्रीडची आहे, ह्याचा ग्रुप काय आहे, ह्याला कुठलं सिमेंट भरलं पाहिजे, हा एक प्रॉपर स्टडी करण्यासारखा विषय आहे. हा स्टडी फक्त 0.3% लोकांना माहिती आहे. 100 3 लोकांना ते रिडिंग करायला येतं. जी सिमेंटची कांडी ही लोक वापरतात त्याचा ग्रुप स्टडी करायचं फक्त 3% लोकांना येतं. लोक काय करतात, डॉक्टरांकडे अवेलेबल असेल ते भरतात. पण डेन्मार्कला ABS भरा, ABSला WWS भरा, WWSला बाय भरा, बायपला ST जेनेटिक्स भरा, असं नाही चालत. हा आता समजा गाई प्रॉपर ज्या ब्रीडची आहे ती कुठल्या ग्रुपमध्ये येते, तर ह्याचं चांगलं ब्रीडिंग करण्यासाठी कुठल्या ग्रुपचं सिमेंट दिलं पाहिजे, ह्याचं प्रॉपर स्टडी केल्यानंतरच सिमेंट भरलं पाहिजे. अवेलेबल असेल ती भरणे, गाय गाभण ठेवणे, दूध काढणे, त्याच्यामुळे सगळी क्रॉस ब्रीडिंग इनब्रीडिंग झालं महाराष्ट्रामध्ये. आणि इनब्रीडिंगचं प्रमाण जास्त असल्यामुळे चांगले गाय तयार झाले नाहीत. आता ज्यांनी ह्या गोष्टीवर काम केलं ते प्रॉपर त्याचं रेट घेतल्याशिवाय गाई सेल करत नाहीत किंवा त्यांचा रेट आल्याशिवाय गाई देत नाहीत किंवा देत पण नाहीत. पण ती काम करण्याची पद्धत आहे, त्याच्यामुळे अभ्यासपूर्वक काम करण्यात. आणि ती उगाच मी ह्याचं भरलं, स्ट्रायकरचं भरलं की दुसऱ्यांनी स्ट्रायकरचं भरायचं, हीच साप चुकीचं आहे. त्याच्यामुळे दूध व्यवसायात फायदा आणि तोटा काय होतो आपल्याला? दूध व्यवसायात ब्रीडिंगचा फायदा असा आहे की ब्रीडिंगमुळे तुमचं उत्पन्न चांगलं निघणार, तुमच्या दुधाची क्वालिटी चांगली राहणार, तुमच्याकडे एक सिलेक्शन गाय राहणार. आणि न जाणो की भविष्यात कधी वाटलं की आपल्याला ह्या काही म्हणजे आपल्याला व्यवसाय बंद करायचा, थांबवायचा आहे, ह्या गाईला 12 महिने मार्केट आहे. आणि जी क्रॉस ब्रीड आहे तुमच्याकडे मधल्यातली गाय आहे, ह्याला तुम्हाला लोक हुडकावी लागतील गाई द्यायसाठी की माझी गाई घेऊन जा रे. त्या गाईला दूध नाही निघणार, त्या लेवलचं दूध नाही निघणार ज्या लेवलची तुमची मेहनत आहे. माझा मेन मोटिव्ह काय आहे की तुम्ही जेवढं कष्ट घेताय तेवढं तुम्ही उत्पन्न काढा. आज आपण कष्ट घेतोय, आज मी कष्ट घेतले, मी माझ्या लेवलचं उत्पन्न घेतल्याशिवाय मी पण देत नाही. म्हणजे थोडक्यात आपण करतोय कशासाठी, 2 पैसे कमवायसाठी. आपल्याला डेव्हलपमेंट पाहिजे. पहिलीतनं आपण दुसरीत, तिसरीत, चौथीत जातोय, आपण पहिलीतच बसतोय. परत आपण दुसऱ्या वर्गात जावं ना, आम्हाला हाच वर्ग आवडलाय, आम्हाला इथंच बसवा असला विषय झालाय. आता प्रत्येकाला वाटतं की खर्च जास्त होतो, म्हणजे आपल्याला ब्रीड खर्च जास्त होतो. जर खर्च जास्त करून तुम्ही उत्पन्न काढता येत नसेल तर तुमची चूक काय होती याच्यावर तुम्ही अभ्यास केला पाहिजे. अभ्यासापेक्षा मोठा काही नाही, सगळ्यात जी काय आहे ते अभ्यासावर आहे. आपण जे काय केलं ते अभ्यासावर केलं, ज्या काय चुका झाल्या त्या सुधारणा केल्या, परत होऊ नये ह्याची काळजी घेतली, झालेली चूक परत करायची नाही, हाच अभ्यास आहे. प्रत्येकाला म्हणजे मी आता म्हणत होतो की प्रत्येकाला वाटतं की चांगलं ब्रीड घेण्यासाठी आपल्याला खर्च जास्त होतो, म्हणून ते क्रॉस ब्रीडिंगवरच जास्त ध्यान देतात. त्याच्याबद्दल काय सांगाल? नाही, त्यांनी ते हातानं म्हणजे कसं आहे माहिती आहे का, मोठी चूक करतात. आज जर सिमेंटवर खर्च करत नसतील किंवा चांगल्या गाईचं सिलेक्टिव्ह आज विषय काय झाला माहिती आहे का, की लोकांना सिलेक्शन करायला येईना, की चला आपण आज काय करतोय ही स्वतःलाच माहीत नाही. मी काय करतोय ते मला माहिती आहे, म्हणून मी आज क्वालिटीपेक्षा क्वालिटीचं काहीतरी नियोजन करतोय. पण जर मला स्वतःला माहीतच नाही की मी काय करतोय, तुम्ही काहीच करू शकत नाही. आज तुम्ही दूध घालताय, किती जनावरांचं घालताय, अभ्यास करा. किती जनावरांचं दूध तुमचं डेअरीला जातंय, त्यातनं प्रॉफिट किती राहतंय, ह्यातनं किती जनावरं वर्षभर आपल्याला सारखी दमवतात, आजारी पडतात किंवा गाभण राहायला त्रास देतात. मग ही जनावरं ठेवणं कितपत योग्य आहे?
किंवा ह्यातनं संख्या आपण सोराटी काढून समजा 10मधनं एक 4 गाय चांगल्या आहेत तर त्या 4 गायी एक साईडला घेऊन त्या बाकीच्या गायी कमी करून त्या बाकीच्या 6 गायीच्या जागेवर 2च गायी ठेवा. तुम्ही 10च्या जागेवर 6 गायी पाळा, पण त्या चांगल्या ब्रीडच्या व्यवस्थित सातत्यानं दूध देणाऱ्या गायी पाळा, तरच ह्यात प्रॉफिट आहे. नाहीतर ह्यात प्रॉफिट नाही. हा लॉसचा धंदा आहे. मग या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय सल्ला द्याल? शेतकऱ्यांना एकच सल्ला देईन की ब्रीडवर अभ्यास प्रॉपर करा. तुम्ही चांगल्या तज्ज्ञाचं मार्गदर्शन घ्या, डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्या आणि त्याच्या पद्धतीनेच ब्रीडवर काम करा की तुमची गाय स्वतः काय लेवलची आहे आणि तिच्यासाठी योग्य कुठलं सिमेंट आहे तीच भरा. उगाच मार्केटमध्ये नवीन सिमेंट आलं आहे, ती WWSचं आलं आहे, त्याची 15,000 लिटर कॅपॅसिटी आहे, असं आहे तसं आहे, पण त्याची आई बघा ना काय क्वालिटीची आहे. ती जी बुलच्या गायचं आहे ती गाय काय क्वालिटीची आहे, त्या लेवलची तुमची गाय आहे का? मग तुमच्या गायच्या लेवलचंच सिमेंट तिला भरा आणि ती तसंच ते मेंटेन करा. तुम्ही कशालाही काय करून क्रॉस ब्रीडिंग तयार करून काही फायदा नाही, त्याचे रिझल्ट येत नाही. उगाच 25 लिटर दूध देणाऱ्या गायला 10,000चं सिमेंट भरलं आणि त्याला कालवड झाल्यावर अपेक्षा ठेवाल की 35-40 लिटर दूध दिलं, नाही होऊ शकत. सिमेंट विकणारे धंदा करायसाठी काही इफेक्ट आहेत, ती काय इफेक्ट आहेत मला उघड माहिती आहे. आज सेक्स सिमेंटचा रेशो कोण सांगतं 100% कालवड होतं, कोण म्हणतं 80% म्हणतं, कोण म्हणतं 75% म्हणतं, पण गॅरंटेड ट्रस्टेड अजून कोणी सांगितलं आहे की होईल म्हणून. होतं कालवड, त्याचे चान्सेस 3:1 असा रेशो आहे त्याचा की 3 कालवडी होतील 1 खोंड होईल, पण 4च्या 4 कालवडी होणार नाहीत ना. आणि समजा एखाद्याच्या गोट्यावर 10 चांगल्या गाय आहेत तर 10च्या 10 गायांना कालवडी झालेल्या सांभाळणं पण शक्य नाही ना की किती कालवडी सांभाळल्या पाहिजेत. आज ब्रीडिंगचं सिलेक्शन कसं केलं पाहिजे, आज आपण किती कालवडी पाळायला आपण स्वतः तयार आहोत. आज माणसं काय करतात, ते वासराला दूध पाजतात 4-5 महिने, परत ह्यांना ती जड वाटतं, नंतर मग 30-40 रुपयाला विकून टाकतात. ही सत्य परिस्थिती आहे मार्केटची. आणि मग परत त्यांना ज्यावेळेस दुधाची कमतरता भासते तेव्हा मग 1.5-2 लाख रुपये देऊन गाय खरेदी करतात. ही साप चुकीचं आहे ना. स्वतः घरी गाय तयार केली तर त्याला शेवटपर्यंत ठेवण्याचं तुमच्याकडे पण पेशन्स पाहिजेत ना. ह्या गोष्टीवर काम करायचे. आपला सगळा फोकस त्याच्यावर आहे आता. ज्यावेळेस तुम्ही नवीन सुरुवात केलेली त्यावेळेस असे प्रॉब्लेम येत होते का तुम्हाला की ब्रीड सिलेक्शन चुकत होतं वगैरे? 100% चुका करत इथपर्यंत आले. कसं होतं माहिती आहे का, चुका झाल्याशिवाय माणूस सुधरत नाही. आज चूक समजा जी पैसे घालून चूक होती ना ती आपल्याला एक लेसन देऊन जाते. आज समजा माझा एखाद्या गोष्टीत लॉस झाला, एखादं माझं पैसे देऊन काय सिलेक्शन चुकलं तर ती माझ्या डोक्यात राहतं ना की बाबा ही चूक मला पैशात मोजावी लागली. मग त्याच्यावर माणूस 100% काम करतो. आज ही मी जी तुम्हाला सांगतो ही जी व्यवस्थित ऐकतील त्यांना 100% फायदा होईल, जी चष्टवारी घेतील त्यांचं चष्टच होणार आहे. आज मी तुम्हाला म्हणजे गॅरंटीने सांगतो, विश्वासाने सांगतो की 5 वर्ष आपल्या कॉन्टॅक्टमध्ये राहून जी ब्रीडवर काम करल, जी गोट्याच्या मॅनेजमेंटचं काम करल, त्याच्याकडे 100% या क्वालिटीची गाय असणार म्हणजे असणार. आणि ते आपण बनवून देणार, ते आपण 100% त्याला बनवून देणार. बाकीच्यांना मग आहे मग शेवटी मग काय होतं माहिती आहे का, मग कर्ज काढायचं, चुकीचं काहीतरी करायचं आणि शेवटी मग ते अंगलट आल्यावर मग ती डबल पैसे त्याचं भरायचं. ह्या गोष्टीकडे ज्याला जायचे ते ना आपलं ज्याचा तुम्हाला काय. आता आपण बघतो की जास्त करून तुमचे व्हिडिओ जे असतात ते बँगलोरवरून तुम्ही लॉट आणता त्याच्यावर असतात. बँगलोरच का त्याचं कारण आहे, कारण बँगलोरमध्ये ब्रीडवर काम 1983 सालापासून आहे. ज्यावेळेस HF गाय बँगलोरमध्ये आली त्यांनी ती ब्रीड मेंटेन केलं, त्यांचं चारा वगैरे ड्राय चारा, त्यांचं जी गायचं संगोपन आहे ते आपल्यापेक्षा चांगलं होतं त्यावेळेस, त्याच्यामुळे गाय डेव्हलप झाल्या. मला अजून माहिती आहे माझा जन्म 1993चा आहे. आमच्या गावात 1995 साली इथं पशु ही भरलेलं आपलं जनावरांचं प्रदर्शन भरलेलं. त्यावेळेस गावात इथं 95 साली 40 लिटर दूध देणारी गाय होती. त्यावेळेस टॉप क्वालिटीचं खाद्य नव्हतं, मिनरल मिक्सर नव्हतं, कॅल्शियम काय कोण वापरत नव्हतं. मार्वेलचं गवत वापरत होती, कडब्याच्या पेंड्या वापरत होती, जे एकदम साध्या पद्धतीनं सांभाळण्यावर सुद्धा 19-20 लिटर एका टायमाला दूध देणारी गाय गावात होती. फक्त काय झालं माहिती आहे का की त्याच्यावर डेव्हलपमेंट झालं नाही. ह्या लोकांनी त्याच्यावर काम केलं नाही की आपल्याकडे 40 लिटरची गाय आहे, ह्या गाईपासून जर त्यांनी ब्रीडवर काम केलं असतं ना तर 100% आता इथं 65-70 लिटर दूध देणार गाई 100% असते जर त्यांनी त्यावेळेस ब्रीडवर काम केलं असतं. आता 95 आपण 2026 मध्ये 31 वर्ष झाली. जर त्यांनी ब्रीडवर काम केलं असतं तर आज 60-65 लिटर दूध देणार गाई ह्या गावात 100% असत्या. पण ती झालं कशामुळे की ह्यांनी काम केलं नाही, ह्यांनी आपलं दूध निघतंय म्हणून काढलं, असेल ती भरलं, झालं क्रॉस ब्रीडिंग सगळं. आता गोट्यात गाईच नाही तिथं, ज्यांच्याकडे ती गाई होती तिथं. हे असं होतं ना. दूध धंदा एक प्रोफेशन म्हणून ज्यावेळेस कराल तुम्ही आणि त्यातनं काहीतरी डेव्हलपमेंट करायचं हवाला. आज आपण शेती करतो, समजा एखाद्याने 70 टनाचं ॲव्हरेज पाडलं तर त्याचं टार्गेट असतं की भविष्यात वाढ करायची, त्यात 75कडं 80कडं 90कडं कसं जाईल ह्याच्यावर फोकस असतो. 70वरनं 40वर कोणी यायला बघत नाही. 40वर आला तर त्याच्या चुकीमुळे येतो, मूर्खपणामुळे येतो.
ह्याच गोष्टींमध्ये बदल करायचा. आता तिथे गेल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही बँगलोरमध्ये जाता हां. ते बघतो की मी भरपूर बाजार असतो आणि त्या बरं. बाजारमध्ये तुम्ही गाई सिलेक्शन करता. मग गाई बाजारमध्ये कमीत कमी 550-600 गाय येते. आणि ते गाई सिलेक्ट करताना कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन पण महत्त्वाचं आहे. तुम्ही ज्यावेळेस गाई इकडे आणता विकण्यासाठी हां. तर ते कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन असणं पण चांगलं ब्रीड असणं पण महत्त्वाचं आहे. त्याच्याबद्दल काय अगदी बरोबर आहे. आज कस्टमर आपल्याकडे येतच कशासाठी की जे त्यांना आजूबाजूला 5-25 गावात बघायला मिळत नाही ते आपल्याकडे बघायला मिळतं. मेन फॅक्ट काय असतो, ज्यावेळेस आपण बाजारात जरी गेलो खरेदी करायला, बाजारात 550-600 गाय येतात, त्यातनं आपण 3 किंवा 4 गाई घेतो आणि सिलेक्शन असतं. सिलेक्शनमध्ये प्रत्येक गोष्ट फक्त किंमत बघून गाई खरेदी केली जात नाही, गाईमधली क्वालिटी बघून गाई खरेदी केली जाते. आपण क्वालिटीवर गाईचा आपला फोकस गाई क्वालिटीवर खरेदी करणे, किमतीवर नाही. किमतीवर काय मग 10 लाख आणि 20 लाख बी कमी आहेत. मग आज म्हणजे ग्लोबल लेवलला विचार करायला गेला ना तुम्ही, इंडिया लेवल तर पंजाबमध्ये 17-18 लाख रुपये म्हणजे चिल्लर रेट आहे होते व्यवहार तिथं आम्ही डोळ्याने बघितल्यात. बँगलोरमध्ये एका तिथल्या ब्रिडरनं मिल्क कॉम्पिटिशनसाठी 16.5 लाख रुपयाला पंजाबवरून गाय आणलेली. गाय आल्यानंतर 5 दिवसांनी खलास झाली, मिली. ही कसं होतं माहिती आहे का की किंमत आज आपण जी बँगलोरला जातोय आपल्या डोक्यात असतं एकतर सिलेक्शन आणि दुसरी गोष्ट इथल्या लोकांना परवडलं पाहिजे, कारण सगळ्या लोकांची तेवढी कॅपॅसिटी नाही. आज 1.5-2 लाख रुपयाच्या ॲव्हरेजमध्ये व्यवहार चालू आहेत, 1.5-2, 2.25 पर्यंत व्यवहार चालू आहेत. पण 2.5 लाखाला 3 लाखाला घेणारे सिलेक्टेड लोक आहेत, म्हणजे कमी लोक आहेत, एक ठराविक लोक आहेत की ती त्या लेवलची गाय घेतात. ती कशासाठी घेतात की त्यांचं स्वप्न आहे की त्यांच्याकडे ह्या गाय बनवायच्यात, म्हणून ती लोक त्या लेवलचा खर्च करतात. त्यांच्याकडे पैसे जास्त आहे म्हणून ते काय उधळपट्टी करत नाहीत. त्यांचं म्हणणं काय आहे की त्यांचं टार्गेट एकच की आपल्याकडे अजून क्वालिटीचं ब्रीड कसं तयार होईल, ह्या लेवलला विचार चालू आहेत. आणि माझं टार्गेट तरी एकच आहे की तुमच्यासारख्या सर्वसामान्य 4 गाय पाहणाऱ्याकडे पण असली गाय कशी तयार होईल. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि एक ब्रीड चांगलं असणं किती महत्त्वाचं आहे आपल्या गोट्यामध्ये याबद्दल संपूर्ण माहिती समजलं असेल. तर सागर दादा, तुम्ही सगळी माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.